श्री गणेशाय नमः। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दोस्तों जय माता दी। आज आपण जे बघणार आहोत 3.5 शक्तिपीठ जी महाराष्ट्रामध्ये आहे, या 3.5 शक्तिपीठापैकी जे कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि सप्तशृंगी मातागड, तर यापैकी जे अर्ध शक्तिपीठ आहे जे सप्तशृंगी देवी माता मंदिर वणी, हे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं आणि हे अतिशय सुंदर देवस्थान आहे। हे वणी गावामध्ये आहे आणि हे अर्ध शक्तिपीठ जे आहे ह्या वणी गावातलं दर्शन केल्यानंतर वर गडावर जाऊया। तर आपण आज या खाली देवीची जी जगदंबा मातेचं जे अर्ध शक्तिपीठ आहे या शक्तिपीठाचं दर्शन करूया। अतिशय सुंदर देवस्थान आहे आणि अतिशय अशी मूर्ती की ज्या मूर्तीला बघितल्यानंतर मन प्रसन्न होऊन जातं। मित्र हो, ह्या भूतलावरती प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारणं आहे आणि ही जी कारणं आहे ही कारणं आपण बघणं गरजेचं आहे। कारण हे जे ब्रह्मांड चालू आहे की हे ब्रह्मांडाचं जे काही चालक मालक पालक जे आहे यात प्रत्येक देवी देवतांचा हात आहे आणि या देवी देवतांच्या कार्याचं जे आहे हे विश्लेषण किंवा माहिती आपल्याला होणं खूप गरजेचं आहे। आणि खूप सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला आज माता जगदंबा मातेचं दर्शन मी तुम्हाला करणार आहे आणि जे काही मूक स्वरूपामध्ये अर्ध शक्तिपीठ आहे याचं दर्शन करूया आपण आणि आपण येऊया जगदंबा मातेच्या दर्शनाला। बघूया। जय माता दी। आता येऊया इथं जगदंबे मातेच्या मंदिरामध्ये अतिशय सगळी काही पूर्ण भगवान श्री गणेशांची स्थापना आहे, माता संतोषी देवीची स्थापना आहे, त्यानंतर भगवान भोलेनाथांचं सुंदर असं मंदिर आहे आणि एक खूप सुंदर असा कुंड सुद्धा आहे। या सर्व कुंडाचं आपण दर्शन करूया आणि हे कुंडाचं दर्शन झाल्यानंतर अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि आई जगदंबेचं हे स्थान आहे आणि हे जे अर्धपीठ आहे या अर्धपीठात नवरात्र उत्सवामध्ये आणि चैत्र पौर्णिमेला इथं 2 वेळेस यात्रा भरतात आणि अतिशय म्हणजे सर्व भक्तगण म्हणजे मंत्रमुग्ध होऊन जातात। आणि इथं हे असं म्हणतात की खानदेशामधून जोपर्यंत नैवेद्य येत नाही तर आईच्या मुखावर आनंद झळकत नाही। तर असे या मातेला आपण वंदन करूया आणि आपण बघूया इथली पूर्ण बाजारपेठ आणि अतिशय सुंदर असं गाव आहे। तर या गावाच्या दर्शनासाठी एकदा तुम्ही नक्की व्हिजिट द्या। जय माता दी।